मैत्रिणींनो, नागपंचमी जवळ आलेली आहे आणि आता बाजारामध्ये अवेलेबल असते ती ही कावळी ज्वारीचाच हा एक प्रकार आहे. पण याच्यापासून सुंदर अशा लाह्या तयार होतात आणि ह्या लाह्या ज्या असतात त्या खूप पौष्टिक असतात. वजन कमी करण्यासाठी तर हे सुपर फूड मानलं जातं. तर याची मी तुम्हाला रेसिपी सांगते. यासाठी मी ह्या लाह्या बाजारातून घेऊन आले आणि बाजारातून घेऊन आणल्यानंतर अर्धा किलो आणल्या होत्या. पाव किलो शिल्लक ठेवलेल्या आहेत आणि पाव किलोच भिजवलेल्या आहेत. तर ह्या ज्या आहेत ते जरा कडक पाण्यामध्ये मीठ टाकून मी 10 मिनटं पाण्यामध्येच ठेवल्या होत्या. झाकण ठेवलं होतं टोपावरती, त्यामुळे त्या चांगल्या भिजल्या गेल्या. त्यानंतर 10 मिनिटांनी काढून ह्या स्वच्छ सुती कॉटनच्या कपड्यामध्ये, अशा कॉटनच्या कपड्यामध्ये मी त्या बांधून घेतल्या आणि बांधून घेतल्यानंतर परत 10 मिनटं मी ठेवलेले आहेत. 10 मिनटं ठेवल्यानंतर परत त्या काढून अशा ताटामध्ये पसरून ठेवल्या होत्या आणि ताटात पसरून ठेवून जरा ह्याला असं सुटसुटीत होईपर्यंत मी सुकवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पडल्या पाहिजेत, एकमेकींना न चिकटता अशा लाह्या ह्या कावळ्या ज्या आहेत त्या खाली पडलेल्या पाहिजेत. तर चला ह्याच्यापासून सुंदर अशा आपण लाह्या तयार करणार आहोत. पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या तयार करणार आहोत. तर यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. चला तर गॅस मी थोडा फास्ट करते आणि कढई जरा चांगली तापली पाहिजे. कढई चांगली तापली तरच या लाह्या खूप छान खुसखुशीत अशा होतात. तर आपण कढई चांगली तापलेली आहे. चला तर आपण लाह्या फोडायला घेऊयात. लाह्या फोडण्यासाठी तुम्हाला एक सुती कापड हवं आहे आणि त्याच्यावर ठेवण्यासाठी झाकणही हवं आहे. मी अशा पद्धतीचं झाकण यूज करते. चला आपण थोड्याशा म्हणजे अगदी थोड्याशा, तुम्ही बघू शकता मी एवढेच टाकत आहे, एवढेच तुम्ही बघू शकता. आणि ह्या सुती कापडानं ह्या थोड्याशा अशा हलवायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा हलवून घ्यायच्या आहेत सुती कपड्यानं. जरा वेळ असंच कापड मी त्याच्यावरती ठेवते. आमची आईही अशाच पद्धतीने करायची, आजीही अशाच पद्धतीने करायची. चला तर आपण बघूयात आपल्या लाह्या कशा पांढऱ्या शुभ्र अशा उठत आहेत. त्या लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आवाजही येत असेल, बघा दिसत आहेत तुम्हाला. लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यावरती पटकन झाकण जर नाही ठेवलं ना तर ह्या लाह्या ज्या आहेत ना त्या लाह्या उडतात बरं सगळीकडे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवा. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं नाही. तुम्ही बघू शकता लाह्यांचा आवाज किती छान असा येतोय. आपल्या अशा लाह्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या आहेत ह्या, आणि एकही त्यातली लाही वाया गेलेली नाही. लाही म्हणण्यापेक्षा आपण कावळी म्हणूयात. एकही वाया गेलेली नाही. तुम्ही बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आहेत. ज्यांना खरंच वेट लॉस करायचं आहे ना त्यांनी हे यूज करा. हे सुपर फूड्स आहे वेट लॉससाठी. लहान मुलांनाही फार आवडतील. ह्याच्यामध्ये खूप पौष्टिक असे घटक असतात आणि हा लाह्याचा जो प्रकार आहे तो आपल्या पारंपरिक पद्धतीने चालत आलेला प्रकार आहे. हा फक्त पंचमीसाठीच खाल्ला जातो असं नाही, एरवीही तुम्ही खाऊ शकता. आम्ही लहान होतो त्यावेळेला चिरमुऱ्यापेक्षा ह्या लाह्या जास्ती खायचो. खूप छान अशा लागायच्या. आमच्या आई याला लसूण आणि हिरवी मिरची, हळद याची फोडणी द्यायची. खूप छान अशा ह्या लाह्या लागायच्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्हीही ह्या लाह्या नक्की ट्राय करा. लहान मुलांनाही द्या. ज्या महिला वेट लॉस करणार आहेत त्यांनीसुद्धा 2 टाईम पोट भरून जेवल्यानंतर, दुपारी भूक लागल्यानंतर ह्या लाह्या नक्की खा. तुमच्या वजनामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. बाय बाय.